बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानं भीमसैनिक आता आक्रमक झालेले आहेत। मृतदेह अंत्यसंस्कारासाठी परभणीत आणण्याची मागणी करण्यात आली। पैठणच्या अंबड पाचोडा फाट्यावर मृतदेह अडवण्यात आलेला आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तरुणाचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि त्यामुळे आता भीमसैनिक कमालीचे आक्रमक झाले। मृतदेह अंत्यसंस्कारासाठी परभणीत आणण्याची मागणी करण्यात आली। पैठणच्या अंबड पाचोडा फाट्यावर मृतदेह अडवण्यात आलेला आहे। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला ते देतात। सचिन, आपण पाहताय की छत्रपती संभाजीनगरमध्ये सूर्यवंशी यांचं मृतदेह आणण्यात आलेलं होतं। शवविच्छेदन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्याचा अहवाल जो आहे तो देखील प्राप्त झालाय। मात्र या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे त्याचे पडसाद राज्यभरामध्ये पाहायला मिळत आहेत। शवविच्छेदन झाल्याच्या नंतर मृतदेह जो होता, जे काही शव होतं ते गावाकडे त्यांच्या नेण्यात येत होतं। मात्र त्या ठिकाणी आंबेडकरी संघटनांनी या ठिकाणी पाहिलं तर आक्रमकता जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण राज्यभरामध्ये जर आपण पाहिलं तर परभणीच्या घटनेनंतर जे पडसाद जे आहेत ते पाहायला मिळतात आणि त्यानंतर पोलिसांनी देखील काही ठिकाणी जे आहे ते त्यांच्यावर अन्याय केल्याची त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मृतदेह देखील अडवल्याचं पाहायला मिळतंय। आंबेडकरी संघटना या रस्त्यावर उतरलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा रोष व्यक्त करत असताना न्यायाची मागणी केलेली आहे आणि सर्व काही घडल्याच्या नंतर का होईना अजूनही काही ठिकाणी जे आहे ते पडसाद पाहायला मिळत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आंदोलन झाले आणि एवढंच काय तर काही ठिकाणी भारत बंद सुद्धा पाहायला मिळतोय आणि त्यानंतर ही घटना जी आहे ती सुद्धा समोर आलेली आहे। शुभम, सचिन, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।